श्यामची पत्रे, पत्र दहावे, खरी गिरवाणवाणी. प्रिय वसंतास, सप्रेम आशीर्वाद. आज तुला निराळ्याच गोष्टीविषयी लिहिणार आहे. राष्ट्रभाषेविषयी आज थोडे सांगणार आहे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. त्याप्रमाणे स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या हिंदुस्थानला सर्व राष्ट्राची अशी एक भाषा असणे जरूर आहे. त्या त्या प्रांतातून प्रांतीय भाषा असतीलच, परंतु अखिल भारतीय भाषा हवी. काँग्रेसचे प्रथम सारे कामकाज इंग्रजीतून चाले. इंग्रजी बोलणारे व इंग्रजी जाणणारे यांचा मेळावा तेथे जमे. बहुजन समाज या सर्व गोष्टींपासून अलग राही. बंगालमधील देशबंधू बंगाल बाहेर पडले की त्यांना इंग्रजीची कास धरावी लागे. बापू बिपिनचंद्र पाल यांनी स्वदेशीवरील व्याख्यानांनी मद्रासचा समुद्र किनारा दणाणून सोडला, परंतु इंग्रजी वक्तृत्वाने. महात्मा गांधींच्या लक्षात ही गोष्ट आली. सारी जनता काँग्रेसशी एकरूप करायची असेल तर काँग्रेसचा कारभार सर्व जनतेला समजेल अशा प्रकारे चालला पाहिजे. राष्ट्राचे हृदय एक होण्यासाठी एक भाषा हवी. एक हिंदी सोडली तर सर्व हिंदुस्थानची होण्यास सोपी अशी दुसरी कोणती भाषा आहे? हिंदुस्थानातील बऱ्याचशा प्रांतिक भाषा संस्कृतोद्भव आहेत. हिंदी व उर्दू यांच्यात पुष्कळ समान शब्द आहेत. संस्कृतोद्भव भाषा बोलणाऱ्यांस हिंदी समजावयास कठीण नाही. प्रश्न होता तो द्रविडी प्रांताचा. कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम या भाषा बोलणाऱ्यांना हिंदी समजणे कठीण, म्हणून महात्माजींनी प्रथम त्या प्रांतातच प्रचार सुरू केला. 1917 मध्ये इंदूरच्या हिंदी साहित्य संमेलनाचे महात्माजी अध्यक्ष होते. अध्यक्ष होण्यापूर्वी महात्माजींनी हिंदी प्रचारासाठी 1,00,000 रुपये जमत असतील तर मी अध्यक्ष होतो. 1,00,000 रुपये मिळाले. हिंदी प्रचार समिती स्थापन करण्यात आली. दक्षिण हिंदुस्थानात गाजावाजा न करता तिचे काम सुरू झाले आणि हजारो लाखो लोकांनी हिंदीच्या परीक्षा दिल्या. उद्याची सर्व राष्ट्राची म्हणून जी हिंदी भाषा होईल तिच्यात इतर प्रांतातील शब्दांचीही भर पडणार. मूळची हिंदी अधिक व्यापक व संग्राहक होईल. ती आम जनतेची भाषा होईल. ती सबकी बोली होईल. प्रांतीय हिंदी भाषा राष्ट्रभाषा या संज्ञेस पोचेल. भाषेचे काम हृदयाची ओळख करून देणे हे आहे. त्या त्या प्रांतीय भाषांनी सुद्धा अखिल हिंदुस्थानची एकता निर्मिण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आज आपण अखंड भारत असे तोंडाने नेहमी बोलतो, परंतु या भारताची आपणास ओळख आहे का? गुजराती भाषेत, बंगाली भाषेत, उर्दू भाषेत, हिंदी भाषेत, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम इत्यादी भाषांतून जे वाङ्मय आहे त्याची ओळख प्रांतीय भाषांनी आपापल्या लोकांस करून दिली पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांस प्रेमचंद, शरदचंद्र व रवींद्रनाथ थोडेसे माहीत आहेत, परंतु दाक्षिणात्यातील कोण माहीत आहेत? गुजरातीमधील नर्मद, मेघाणी, खबरदार, कलापी, नान्नालाल वगैरेंची कितीशी माहिती आहे. मी एकदा बडोद्याला गेलो होतो. तेथील कॉलेजमधील मराठी मंडळातर्फे माझे व्याख्यान होते. मी तेथील मुलास म्हटले, तुम्ही सीमेवर आहात. येथे गुजराती व मराठी यांचा संगम आहे. येथील तुम्हा लोकांस गुजराती समजते. येथील मराठी बोलणाऱ्यांचे हे काम आहे की त्यांनी गुजरातच्या आत्म्याची, गुजरातच्या हृदयाची ओळख महाराष्ट्रास करून द्यावी. हे काम तुम्ही न कराल तर कर्तव्यास विरलेत असे होईल. बेळगावच्या बाजूस राहणाऱ्या मराठी भाषेच्या भक्तांनी कर्नाटकचे हृदय मराठीला कळवावे. विश्वभारतीत वगैरे जाणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बंगाली आत्मा आम्हाला द्यावा. अशा रीतीनं त्या त्या प्रांतीय भाषांनी आपापल्या भाषेतून अखिल भारताची ओळख आपल्या लेकरास करून द्यावी. आपण कलशाची पूजा करताना म्हणतो, येथे गंगा, सिंधू, नर्मदा, तापी सर्व नद्या आहेत. माझ्या घरातील त्या लहानशा तांब्यात मी सर्व हिंदुस्थानच्या नद्या पाहतो. त्याप्रमाणे माझ्या भाषेत मला सर्व भारताचा आत्मा दिसला पाहिजे, परंतु तो आज कोण दाखवित आहे? मी 1930-31 मध्ये त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होतो. रोज रात्री प्रार्थना झाल्यावर आम्ही काही लिहून वाचित असू. एके दिवशी माझ्या एका नवीन मल्याळी मित्राला मी म्हटले, तू काही लिही तर इंग्रजीत लिही, मी त्याचे मराठी भाषांतर करून वाचीन. त्या मित्राचे नाव व्यंकटाचलम. मोठा आनंदी तरुण. तो BSc झालेला. तो चांगले गात असे. त्याला मल्याळी, तमिळ, तेलुगू तिन्ही भाषा येत आणि हल्ली त्याने हिंदीचाही अभ्यास केला आहे. तो हिंदी प्रचारक म्हणूनही काही दिवस काम करीत होता व त्याचे हिंदीतून मला पत्र आले होते. व्यंकटाचलमची मला आठवण होते. त्यावेळेस 20-21 वर्षाचे फक्त त्याचे वय होते. त्याने शेवटी इंग्रजीत एक लेख लिहिला. कोणत्या विषयावर बरं लिहिला असेल? मलबारकडील एक दिवस हा विषय.
पहाटे उठल्यापासून रात्री निजेपर्यंत मल्याळी मराठी कुटुंबाचा दिवस कसा जातो याचे हृदयंगम वर्णन त्याने केले होते. मी अनुवाद करून वाचला. पहाटे बायका उठतात, चूल सारवतात, तुळशी पुढे सारवतात, मग दुधे काढतात, कॉफी तयार होते, सुना भांडी घासतात, स्नाने झाल्यावर तळ्यावर धुणी धुवाव्यास जातात, मुलांची शाळेत जाण्याची घाई होते वगैरे ते वर्णन होते. तो निबंध वाचल्यावर आमचे महाराष्ट्रीय म्हणाले, हे आपल्याकडच्या सारखेच आहे. त्या एका निबंधाने महाराष्ट्र एकदम मलबारच्या जवळ गेला. महाराष्ट्रातील शारदा नाटकासारखेच नाटक तेलुगू भाषेत आहे. या गोष्टी कळल्या म्हणजे सारे हिंदुस्थान एक आहे असे वाटते. प्रांतिक भाषांनी हे काम केले पाहिजे, परंतु त्याबरोबरच सर्व राष्ट्राची एक भाषा हवी, म्हणून राष्ट्रभाषेवर काँग्रेस जोर देत आहे. काँग्रेसच्या बैठकांतील भाषणेही आता बरीचशी हिंदीतून होतात. काँग्रेसच्या दृष्टीने राष्ट्रभाषेचा प्रचार करणारे सांगत असतात की आपण जी हिंदी राष्ट्रभाषा करू इच्छितो ती बहुजन समाजाची असावी. आज हिंदी म्हणून जी समजली जाते तिच्यातही अनेक प्रकार आहेत. असावयाचेच ती जी हिंदी तिला अधिक व्यापक करू या असे काँग्रेसचे म्हणणे. हिंदी भाषाभिमानांनी यापुढे हिंदीला असे स्वरूप द्यावे की ते सर्वांना समजेल. काही हिंदी भाषाभिमान्यास या गोष्टींचा राग येतो. ही हिंदीवर कुरघोडी आहे, हिंदीचा आत्मा नष्ट होईल असे त्यांना वाटते. हिंदी अधिक लोकांना समजू लागण्याने हिंदीचा आत्मा कसा नष्ट होणार ते समजत नाही. ते पूर्वीचे आतापर्यंतचे हिंदी वाङ्मय का फुकट जाणार आहे? ते जनता वाचेलच, परंतु यापुढचे वाङ्मय जरा निराळे पाहिजे. ज्ञानेश्वरांची भाषा निराळी आहे म्हणून का ती खेड्यापाड्यातून वाचली जात नाही? हिंदीचे विशाल स्वरूप होऊन हिंदी जर हिंदुस्थानी झाली, बहुजन समाजाची झाली तर त्यात काय नुकसान आहे? शिवाय ज्यांना हिंदीचे प्रौढ व संस्कृत प्रचूर स्वरूपच ठेवायचे असेल त्यांना कोण प्रतिबंध करणार आहे? प्रतिष्ठित बोलतात तीच भाषा प्रौढ असे मानले जाते. अद्याप सर्वत्र हा प्रतिष्ठेचा अहंकार कायम आहे. बहुजन समाजाकडे कोणाचेच लक्ष नाही. बहुजन बोलतात ती भाषा का कमी दर्जाची? आमच्या मराठी नाटकातून पूर्वी जरी विनोद करायला झाला तरी एखादे खेडवळ पात्र आणून व्हय असं म्हणतोस वय वगैरे त्याच्या तोंडी घालून हशा पिकवण्यात येत असे. ज्याच्या श्रमावर आपण जगतो त्याच्या बोलण्याचे हसे करणारे आम्ही पांढरपेशे केवळ पापात्मे आहोत. हिंदी की ही सबकी बोली होऊ दे, त्याने का पूर्वीचे साहित्य नष्ट होणार आहे? पूर्वीचे राहील आणि नवीन बहुजन समाजाच्या हाती जाईल. आपले वाङ्मय जास्तीत जास्त लोकांच्या हाती जावे असे खऱ्या साहित्य सेवकास वाटत असते. बहुजन समाजास समजेल असे हिंदीचे स्वरूप करा असे गांधीजी व खरे काँग्रेसवादी म्हणतात. परंतु बहुजन समाजास कचरा मांडणाऱ्या लोकांना ते कसे पटावे? आमच्या या दुर्दैवी देशात राष्ट्राची छकले साधण्यासाठी कोणतीही गोष्ट निघाली की तेथे अहंकारी लोक येऊन मोडता घालतात. सर्वांना समजणारी अशी जी भाषा होईल ती हिंदू मुसलमान सर्वांचंच समजेल. परंतु मुसलमान म्हणू लागले हिंदी अशी असावी की जिच्यात उर्दू शब्द पुष्कळ असतील. आमच्यातील काही हिंदू म्हणू लागले की संस्कृतोद्भव शब्दच तिच्यात अधिक असावेत. काँग्रेसचे म्हणणे असे की ती हिंदू मुसलमान दोघांचेही समजेल अशा स्वरूपाची असावी. लिपी उर्दू लिहा व नागरी लिहा, परंतु भाषा अशी वापरा की जी सर्वांना समजेल. परंतु मुसलमानांतील आग्रही लोक हिंदूंना न समजणारे बोलणारे व हिंदूतील आग्रही मुसलमानास न समजणारे बोलणार. परंतु परिणाम येथेच थांबत नाही. हिंदूंना न समजणारे असे उच्च उर्दू मुसलमान वक्ते बोलू लागले की ते बहुजन मुसलमानांचे समजत नाही, आणि मुसलमानास न समजणारे संस्कृत प्रचूर हिंदू बोलू लागतील तर ते हिंदूसही समजणार नाही. हिंदू व मुसलमान यांचा जो संमिश्र बहुजन समाज आहे तो अशी भाषा बोलतो की जी दोघांचेही समजते. परंतु आमचे प्रतिष्ठित वर्ग उभयविध बहुजन समाजापासून दूर राहू इच्छितात. भाषा ही आपले हृदयगत दुसऱ्याला कळवण्यासाठी आहे, परंतु ही साधी गोष्टही अभिमानाने अंध झालेल्या लोकांच्या लक्षात येत नाही. राष्ट्राध्यक्ष अबुल कलाम आझाद पूर्वी उच्च उर्दू बोलत, परंतु बहुजन समाजाचा विचार त्यांच्या लक्षात येताच ते लोकांस समजेल असे बोलण्याची खटपट करू लागले. आचार्य नरेंद्र देव पूर्वी संस्कृत प्रचूर हिंदी बोलत, परंतु आता त्यांची हिंदी बहुजन समाजाची होऊ लागली आहे. बहुजन समाजाचा विचार करील त्याला हे धोरण स्वीकारावे लागेल. स्वराज्य हे बहुजन समाजासाठी आहे, पलंग पंडितांसाठी, प्रतिष्ठित पंडितांसाठी केवळ नाही. ईश्वराने हास्याची व अश्रूची अशी विश्वव्यापक भाषा निर्मिली. अश्रू हे संस्कृत नाहीत, उर्दू नाहीत. अमुक मनुष्य संस्कृतमध्ये रडला, इंग्रजीत रडला असे आपण म्हणत नाही.
अमुक मनुष्य मराठीत हसला, अमुक कानडीत हसला असे होत नाही. मनुष्याचे अश्रू सर्वांना समजतात, त्यांचे स्मित सर्वांना समजते. मनुष्य रडत आहे त्या अर्थी तो दुःखी आहे, मनुष्य हसतमुख आहे त्या अर्थी तो समाधानी आहे असे आपण जाणतो. देवाने सर्वांसाठी दिले, परंतु माणसाने ह्यात भेद पाडले आणि भांडणे निर्मिली. वसंता, आपला हा देश 40 कोटींचा आहे. आपण मोठ्या देशात राहतो. मोठ्या देशात राहणाऱ्यांवर जबाबदाऱ्याही फार असतात. आपणास एक राष्ट्रभाषा शिकून भागणार नाही. इतर भाषांतीलही थोडे थोडे ज्ञान पाहिजे. थोडे गुजराती, थोडे कानडी, थोडे बंगाली असे केले पाहिजे. महात्मांची जवळ ही दृष्टी आहे. महात्माजी पेशावरकडे गेले तर अधिक उर्दू शब्द वापरतात. ते काशीला गेले तर संस्कृत शब्द अधिक असलेली हिंदी बोलतील. बंगालमध्ये गेले तर तेथील लोकांजवळ 2-4 तरी बंगाली वाक्य बोलतील. महात्माजींनी तेलुगू, तमिळ वगैरे भाषांतीलही काही शब्द पाठ करून ठेवले आहेत. त्या त्या प्रांतात ते गेले तर थोडे थोडे त्यांचे शब्द ते वापरतात. एरवड्याच्या तुरुंगात असताना हा थोर राष्ट्रपिता मराठी शिकू लागला, मनाचे श्लोक पडू लागला. महात्माजींच्या पत्रात सेवाग्राम वर्धा होकर असे नागरी लिपीत असते व ते उर्दू लिपीतही असते. उर्दू व नागरी दोन्ही लिप्या हिंदी मनुष्यास यायला हव्यात असे एकदा ठरले ना, मग महात्माजींच्या पत्रावर तसे दोन्ही लिपीत लिहिलेले आढळेल. कितीही राष्ट्रचिंता. हिंदुस्तान हे अखंड राष्ट्र आहे. सारे प्रांत भाऊ भाऊ, हिंदू मुसलमान एकत्र राहू हे ध्येय रात्रंदिवस डोळ्यापुढे ठेवून बारीक सारीक गोष्टीतही लक्ष देऊन वागणारा महात्माजींसारखा दुसरा कोणता महापुरुष या देशात आहे? माझे डोके तर या सेवेच्या हिमालयासमोर रात्रंदिवस नमते. परंतु गोपालाचारी एकदा म्हणाले, देवाने महात्माजींची थोर देणगी आपल्याला दिली, परंतु आपणच तिला पात्र नसू कदाचित. वसंता, आशुतोष मुखर्जींचे नाव तुला माहिती आहे का? आशुतोष म्हणजे बंगालचे एक अतिथोर महान सुपुत्र. कलकत्त्याचे विद्यापीठ ही त्यांची निर्मिती. त्यांनी बंगालमध्ये सर्वांगीण ज्ञान विकासाला चालना दिली. त्यांची बुद्धी असामान्य होती. वयाच्या 17व्या वर्षीच गणितशास्त्रातील असे काही सिद्धांत त्यांनी सोडविले जे रँगलरच्या परीक्षेत असतात. डॉक्टर परांजपे म्हणाले, हिंदुस्थानातील एका गणितज्ञाच्या सिद्धांताचा आम्हास अभ्यास करावा लागे व त्याचा आम्हास अभिमान वाटे. आशुतोष सिद्धांत असे त्या सिद्धांताचे नाव. एकदा हे सर आशुतोष काही कामासाठी मद्रासकडे गेले होते. एका मित्राकडे उतरले होते. त्या मित्राने आपल्या मुलांना सांगून ठेवले होते की ते बडे पाहुणे आलेत, त्यांना त्रास देऊ नका. तो मित्र बाहेर गेला. आशुतोष काम करीत होते. ती मुले दारात येत, डोकावत व जात. आशुतोष दिसायला उग्र दिसत. त्यांचा रंग काळा होता. मिशा झुपकेदार होत्या. डोळे विजेप्रमाणे तेजस्वी होते. त्या मुलांना वाटे कोण आलाय हा वाघोबा, परंतु तो बंगाली वाघ प्रेमळ होता. ती मुले जवळ बोलवली. त्यांच्याजवळ बोलावे, हसावे असे आशुतोषांच्या मनात येई. परंतु मुलांजवळ कोणत्या भाषेत बोलणार? त्यांना तामिळ तेलुगू थोडीच येत होती. आशुतोषाचा मनस्संतोष नष्ट झाला. ते खिन्न होऊन बसले. त्यांचा मित्र बाहेरून आला. आशुतोष खिन्न आहेत असे पाहून त्या मित्राने विचारले, मुलांनी त्रास दिला होय ना? आशुतोष म्हणाले, गड्या, तुझ्या मुलांनी नाही त्रास दिला, परंतु तुझी मुले दारातून डोकावत मी त्यांना हाका मारू शकलो नाही. त्यांच्याजवळ 2 शब्द मला बोलता आले नाहीत. मला वाईट वाटले. 2-4 वाक्ये तुमच्या भाषेतील येत असती तर किती बरे झाले असते. आशुतोषजींचे हे उद्गार आपण लक्षात ठेवूया. कलकत्ता विद्यापीठात MA च्या परीक्षेत भाषा विषय घ्यायचा असेल तर बंगालच्या बाहेरचीही कोणती तरी एक भाषा आवश्यक आहे. या मोठ्या देशात राहणाऱ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे, परंतु आपणाला सारी थट्टाच वाटत आहे. देशाचा विचार दूर ठेवून केवळ फाजील अभिमानाचे पूजक होऊन आपण बसलो आहोत. जर दुःखी कष्टी बहुजन समाज आपल्या डोळ्यासमोर येईल तर आपण हे क्षुद्रवाद माजवीत बसणार नाहीत. महाराष्ट्रातील पूर्वीच्या साधू संतांनी हिंदुस्थानीत रचना केली आहे. तुकाराम महाराजांची हिंदी अभंग आहेत. रामदास स्वामींनी हिंदीत काव्यरचना केली आहे. साधू संतांसमोर सर्व भरतखंड आहे. ते पायी दूरवर प्रवास करीत. उत्तरेकडचे रामानंद वगैरे दक्षिणेकडे येत तर दक्षिणचे साधू उत्तरेकडे जात. नामदेवांचे अभंग शिखांच्या धर्मग्रंथात जाऊन बसले. कबीराचे दोहेरे, मीराबाईंची गाणी, गोपीचंदांची गाणी हिंदुस्थानभर बिनपंख उडत गेली. साधू संत वादविवाद करीत बसले नाहीत. श्री शिवाजी महाराजांनी मराठीत शिरलेल्या उर्दू शब्दांबद्दल संस्कृत शब्द तयार करण्यासाठी कोशाकारास सांगितले.
रघुनाथ पंत अमात्यांनी तसा कोश बनवलाही, परंतु शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवल्यावर तो उद्योग आरंभला आणि तो प्रांतिक भाषेपुरता होता. आजचा काळ निराळा. मुसलमान आता येथले झाले, शेजारी शेकडो वर्षे राहिले. आता मुद्दाम खोडसाळपणा करणे म्हणजे देशद्रोह आहे. मागे मला एक गोष्ट कळली होती. सातारची वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे ना, तिच्यात एक कारकून होते. त्यांना मुसलमानांची फार चीड. ते शहरांची नावेच बदलू लागले. सातारा जिल्ह्यातील इस्लामपूर शब्द त्यांना सहन होईना. त्यांनी ते नाव बदलून ईश्वरपूर असे नाव आपल्या मनात ठेवले. अहमदनगरचे असेच काही दुसरे नाव त्यांनी केले. आणि गंमत ही की पुढे पत्त्यावरही त्यांनी ईश्वरपूर वगैरे ती नवीन नावे लिहिली. ती पत्रे परत आली. व्यवस्थापकांच्या टेबलावर ती परत आलेली पत्रे पडली. व्यवस्थापकाने ते सारे पाहिले. त्याने त्या कारकुनास बोलवले व विचारले. ते कारकून म्हणाले, माझ्याने इस्लामपूर शब्द लिहिवेना, मी काय करू? मॅनेजर म्हणाले, ही ध्येयवाद ठीक आहे, परंतु अशाने कंपनी चालणार नाही. तुम्ही ध्येयवाद जरा गुंडाळून ठेवून शहराची नावे सध्या आहेत तशीच ठेवा. इतका हा मुस्लिम द्वेष करून आम्ही काय मिळवणार? मुसलमानांच्या श्वासोच्छवासाची हवा पृथ्वीवरील हवेत मिसळते. यासाठी अशा द्वेषी लोकांनी पृथ्वी सोडून दुसरीकडे वस्ती केली तर बरे. नाहीतर मुसलमानांचे तरी पृथ्वी करून उच्चाटन करायला हवे. परंतु ते कसे होणार? द्वेषाने मनुष्य किती अंध होतो ते यावरून दिसेल. आणि ईश्वरपूर तरी नाव का ठेवायचे? दुसरे एखादे द्रविडी नाव शोधूया की. आपणही या देशात बाहेरूनच आलो की. अशा या बिकट परिस्थितीतून आपणास जावयाचे आहे. या देशाच्या मंगल भवितव्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांची आज कसोटी आहे. मुस्लिम लीग, हिंदू महासभा व इतर अनेक पक्षोपपक्ष यांच्या चिखलातून राष्ट्राचा गाडा काँग्रेसला ओढावायचा आहे. वाद करणारे वाद घालोत. संस्कृत प्रचूर हिंदी हवी की उर्दू प्रचूर हवी? करा लठ्ठालठ्ठी. आपण नीट अभ्यास करूया. आपण बहुजन समाजाचे उपासक होऊया. आर्य लोक मध्य आशियाच्या बाजूस असताना आजच्या संस्कृताहून जरा निराळी अशी एक अतिप्राचीन संस्कृत भाषा बोलत. पुढे त्या आर्यांची एक शाखा हिंदुस्थानात आली व एक इराणात राहिली. हिंदुस्थानात आले त्यांच्या भाषेत संस्कृत नाव मिळाले. इराणात राहिले त्यांच्या भाषेस पेहलवी असे नाव मिळाले. पुढे अरबी मुसलमानांनी इराण जिंकले तेव्हा पेहलवी भाषेत अरबीचे मिश्रण होऊन पेहलवीची पर्शियन भाषा बनली. ही पर्शियन भाषा मुसलमानी सत्तेबरोबर हिंदुस्थानात आली. हिंदुस्थानातील राजभाषा व ही पर्शियन भाषा मिळून आजची उर्दू बनली. मुसलमानांच्या लष्करात शेकडो ठिकाणचे लोक असत. या सर्वांनी एक भाषा तयार केली. ही बाजारात लष्करात सुरू झाली. बहुजन समाजाची ही भाषा उर्दू म्हणून संबोधली जाऊ लागली. हिला हिंदुस्थानी असेही नाव दिलेले आढळते. आपल्या हिंदू मुस्लिम पूर्वजांनी संस्कृत प्रचूर व पर्शियन प्रचूर अशी भाषा सोडून आम जनतेला समजेल अशी नवी भाषा निर्माण केली. तिला नाव उर्दू द्यावयाचे की हिंदी? काँग्रेस म्हणते हिंदुस्थानी नाव द्या. ही हिंदुस्थानी भाषा सर्वांची होईल. पूर्वजांच्या त्यागाने निर्माण झालेली हिंदुस्थानी आपण वाढवूया. उर्दू ही संस्कृतीशी संबंध भाषा आहे. शेकडो उर्दू शब्द मूळ संस्कृतातील आहेत. या भाषांचे थोडक्यात मोघम वर्गीकरण करावयाचे झाले तर पुढील प्रमाणे करता येईल. आर्य एकत्र मध्य आशियाचे बाजूस होते त्यावेळची मूळ भाषा. इराणातील आर्य शाखेच्या भाषेस पेहलवी ही संज्ञा मिळाली. हिंदुस्थानातील आर्य शाखेच्या भाषेत संस्कृत म्हणू लागले. या पेहलवीत अरबी शब्द मिळून पर्शियन झाली. संस्कृताच्या प्राकृत व अपभ्रष्ट भाषा होऊन हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती इत्यादी भाषा झाल्या. हिंदुस्थानी सबकी बोली, आम जनतेची हिंदी व उर्दू. अशा रीतीने हिंदी व उर्दू या एकमेकास परक्या नाहीत. अशी ही बहुजन समाजाची हिंदुस्थानी भाषा आपण शिकूया. बहुजन समाजास समजणारी भाषा शिकूया. रवींद्रनाथ म्हणतात, देव दिवाणखान्यात नाही, तो रस्त्यात काम करणाऱ्या जवळ आहे, शेतात काम करणाऱ्या जवळ आहे, कारखान्यात, रेल्वेत काम करणाऱ्या जवळ आहे. अशांचे बोलणे आपणास समजले पाहिजे. अशांना समजेल असे आपण बोलले पाहिजे. ही जी बहुजन समाजाची वाणी तीच खरी गिरवाण वाणी, तीच आपली देवभाषा. कारण आपला देव स्वर्गात नाही, आपला देव झोपडीत आहे. दरिद्र नारायण हे काँग्रेसचे उपाद्य दैवत आहे. लक्षात ठेव. सर्वांना सप्रेम प्रणाम. तुझाच श्याम.